अजून तरी दावा नाही केला, पण सभेवर तर आमचा दावा आहेच आहे. कोणत्या पदासाठी योग्य असं वाटतं? हे नाव पक्षाने भास्करराव जाधवांचं नाव सजेस्ट केलेलं आहे, तेव्हा योग्य अयोग्यतेचा प्रश्न नसतो. पक्ष जो सुचवतो, पक्षाला व्यवस्थित, समजा आता मला सुचवलं तर माझ्यापेक्षा आणखी वरिष्ठ सक्षम लोक विधिमंडळात आमच्या परिषदेत होते ना. अनिल परब यांना पूर्ण विधिमंडळाच्या कामकाजाचा पूर्ण अभ्यास आहे, मुद्द्याची जाणीव आहे. पण ठीक आहे, संघटनेनं मला दिली, कारण संघटना काय फक्त त्याच गोष्टी बघतो, योग्य अयोग्य अशातला काही भाग नसतो. संघटनेला वाटतं की राजपक्ष म्हणून एखादा माणूस आवश्यक आहे, तर त्यालाही पुढे करत असते संघटना. बरं, पण राज्याच्या राजकारणात आणखी एक संभ्रम पाहायला मिळतो, नावावरून तो देखील खास करून, की भास्कर जाधव की आदित्य ठाकरे. हा जो संभ्रम आहे, यातली नेमकी सत्यता काय आहे, की तशा प्रकारच्या फक्त बातम्या पेरल्या जातात? मला असं वाटतं संभ्रमाचा प्रश्न येत नाही. सुस्पष्टपणे शिवसेना विधिमंडळ पक्षाने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना सर्वाधिकार नावाचे दिले. उद्धवजी ठाकरे साहेबांनी भास्करराव जाधवांचं नाव विधिमंडळ सचिवालयाला कळवलं. त्याच्यामुळे आदित्य साहेबांचं नावाचा प्रश्नच येत नाही. आदित्य साहेब तर दोन्ही विधिमंडळाचे शिवसेनेचे नेते आहेत. विधानसभा आणि परिषद या दोन्ही मिळून जो विधिमंडळ पक्ष आहे त्याचे आदित्य साहेब प्रमुख आहेत. त्यांच्या अखत्यारीतच विरोधी पक्ष नेते राहतील ना, कोणी जरी झाले तरी. आणि असं काही आदित्य साहेबांचं नाव वगैरे कोणी सुचवलेलंच नाहीये. ही चर्चा उगतच्या उगत संघटनेमध्ये तर नाही होती चर्चा, पण तो मीडियामध्ये किंवा काही राजकीय पक्षात होती. अशी चर्चेची गरज नाही असं आम्हाला वाटतं. भास्करराव जाधवांची नाराजी दूर झाली आहे? नाही, नाराजीचा काय प्रश्न. भास्करांचा एक स्वभाव आहे, त्याला नाराजी थोडी म्हणता येईल. त्यांचा एक स्वभाव आहे सुस्पष्ट बोलणं, बिनधास्त बोलणं, मन मोकळं बोलणं. आपल्याला वाटते त्यांचा स्वभाव आहे, तो ते व्यक्त होता. तेव्हा नाराजी त्याला म्हणायची काही गरज आहे असं मला वाटत नाही. प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव असतो, तो भास्कररावांचा आहे. मनात तसं त्यांचं काही नाही, ते तर संघटनेच्या विषयी काही असायचं काही कारण पण नाही. पण एक बिनधास्तपणे, मन मोकळेपणे, स्पष्टपणे बोलून टाकणं. आता काही जण न बोलता काही गोष्टी करत असतात, भास्करराव बोलून टाकतात. बरं, एका बाजूला राज्य सरकारला घेरण्याची फार मोठी संधी विरोधकांना होती, ती गमावली आहे का? कारण अनेक मुद्द्यांपैकी फक्त मी 2 मुद्दे आपल्या समोर मांडतो. एक म्हणजे वृक्षतोडीचा मुद्दा असेल किंवा जमीन घोटाळा प्रकरण असेल. कुठेच हे मुद्दे उपस्थित करताना विरोधक आक्रमकपणे का नाही दिसले? हे बघ, विधिमंडळात ते केले पाहिजे. सरकार संधी देतं नाही देतं मला माहिती नाही, मी काय सगळ्या कामकाजाची माहिती घेतली नाही. पण तू असं काही नाही की विधिमंडळातच मुद्दे मांडल्यावर सरकारला घेरता येतं. विधिमंडळाच्या बाहेरही सरकारला घेरता येतं. अजितदादांच्या मुलांचा कोंडव्याचा जमिनीचं प्रकरण 2 महिन्यापासून, आजही परवा कोर्टाने विचारलंच ना, अजितदादाचा जो काय मुलाचं काय नाव मला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकार त्याचं नाव का घेत नाही? आम्ही हीच भूमिका मांडत होतो. आम्ही काही अजितदादांचे आम्ही काही दुश्मन नाहीये. पण अजितदादा उद्या कोणी जरी असतं त्या ठिकाणी, जर अशा गोष्टी झाल्या असेल त्याला विरोध करायलाच पाहिजे होता. सरकार कुठं या बाजू ऐकते? सरकार तर अजितदादांच्या मुलाला वाचवतंय. भारतीय जनता पार्टी, पार्टी ऑफ डिफरन्स मानणारी पार्टी, आज एवढ्या मोठ्या जमीन घोटाळ्यामध्ये एका प्रकारे जो कोणी याच्यातला संबंधित आहे त्याच्याकडे दुर्लक्षच करते भारतीय जनता पार्टी. त्या शीतल तेजवानीला अटक केली, पण ज्या कंपनीने घेतलं त्याला पण कारवाई झाली पाहिजे.